अभिनेत्री ममता कुलकर्णी विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे। ड्रग्ज प्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे। अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी याची पत्नी असलेल्या ममता कुलकर्णीला आरोपी करण्यात आले। पोलिसांनी तिच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे। सोलापूरच्या आवोन लाईफ सायन्सेस कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी 11 लाख शेअर्स हे 26 रुपये प्रति शेअरच्या दरानं ममताच्या नावावर वळवण्यात आलेत। ममता कुलकर्णी के बारे में हम वेरीफाई कर रहे हैं। वेरिफिकेशन के बाद अब आरोपी हैं इस केस में विकी गोस्वामी एक आरोपी हैं। इसके अलावा डॉक्टर अब्दुल्ला वो इस केस में आरोपी हैं। उनके दो साथी हैं जो मीटिंग में वो आरोपी हैं। किशोर राठौड़ का नाम आपको मालूम ही है। तो 7 इस समय वांटेड अक्यूज्ड हैं इसमें और 10 आरोपी आज तक अरेस्ट हो चुके हैं। या प्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून 7 जण फरार आहेत। 8 जानेवारीला केनियात एक बैठक झाली ज्यात एफेद्रिनचा साठा बाहेर काढून कसा वितरित करायचा, ममता कुलकर्णीच्या नावावर किती शेअर्स करायचे यावर चर्चा झाली। ड्रग्ज तस्करीतल्या ममता कुलकर्णीच्या सहभागावर आजवर संशय व्यक्त केला जात होता, पण तीही कटात सहभागी झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय आणि म्हणूनच ममता कुलकर्णी विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। दुसरीकडे ममता कुलकर्णीच्या वर्सोव्यातील इमारतीत असलेल्या 4 सदनिकांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे। निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे।